नमस्कार सर. नमस्कार. सुप्रभात. स्वागत आहे आपलं. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर या प्रशालेच्या वतीने आंतरजाल उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या उपक्रमांतर्गत आजचे पुष्प विणण्यासाठी उपस्थित आहेत एक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त एक सुप्रसिद्ध कवी आदरणीय दयासागर पन्ने सर. आणि आज आपणाला ते काव्यलेखन कसं करावं किंवा अशी फुलते कविता या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहेत, आपणाला ते मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम मी सौ वैशाली आडमुठे प्रशालेच्या वतीने तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री कदम सर, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते. यानंतर आपण सरांचा परिचय पाहू. मी आपल्या शाळेच्या अध्यापिका वीणा जगताप मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय दयासागर पन्ने सरांचा परिचय करून द्यावा. वीणा जगताप मॅडम. आजच्या या आंतरजाल उपक्रमामध्ये लाभलेले कविवर्य दयासागर बाबूराव पन्ने सर यांचं शिक्षण DED, MA, BEd, DSM असं झालेले आहे. त्यांचे सध्याचे वास्तव्य तीर्थरूप वांडलेसवाडी सांगली येथे आहे. आज हे लाभलेले कवी राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्राप्त आहे. तसेच स्वरातिम विद्यापीठ नांदेड येथील BA 2 अभ्यासक्रमात हायकूंचा समावेश झालेला आहे. तसेच साहित्य संमेलन संयोजक अध्यक्ष अग्रणी प्रतिष्ठान देशिंग हेरोली, प्रतिभा संगम प्रतिष्ठान सांगली, प्राध्यापक शिक्षक संघ, तसेच यांचे काव्य संग्रह प्रकाशित आहेत. पळस फुल 1999 साली प्रकाशित झाला. कलम प्रकाशन पुणे यातर्फे प्रकाशित झाला आहे. तसंच पेज पर्व 2005 सुयश प्रकाशन पुणे यातर्फे प्रकाशित झालेला आहे. प्रिय हायकू 2014 साली चेतक बुक्स पुणे यांतर्फे प्रकाशित झालेला आहे. पांढरकाळी पडझड 2015 प्रतिमा प्रकाशन पुणे यांतर्फे प्रकाशित झालेला आहे. तफन 2019 अक्षर वाङ्मय प्रकाशन पुणे यांतर्फे प्रकाशित झालेला आहे. तसेच त्यांचे बालकाव्य संग्रही प्रकाशित आहेत, ते म्हणजे फुलबाग 2011 साली प्रकाशित झाला आहे. तसेच पाखरांचे पंख म्हणाला 2018 साली अक्षरदीप प्रकाशन कोल्हापूर यातर्फे प्रकाशित झालेला आहे. असा हा छोटासा परिचय अशा महान व्यक्तीचा करण्यासाठी मला मॅडमनी संधी दिली, त्याबद्दल मी मॅडमचे आणि सरांचे दोघांचे आभारी आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आदरणीय दयासागर पन्ने सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना अशी फुलते कविता या संदर्भात मार्गदर्शन करावं. आदरणीय दयासागर पन्ने सर. धन्यवाद आडमुठे मॅडम. यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर आणि इतर सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी यांना मी मनपूर्वक नमस्कार करतो. आणि आज 28 जानेवारी मराठी भाषा पंधरवड्याचा आज शेवटचा दिवस. मराठी भाषेचा जागर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मराठी भाषेचं वैभव आपल्या मुलांनाही अवगत व्हावं आणि मराठी भाषेची समृद्धी मुलांच्या मनामध्ये रुजावी, जेणेकरून पुढच्या पिढीला मराठी भाषेबद्दल भीती किंवा संकोच वाटण्याचं काही कारण नाही, याची शाश्वती मिळावी याकरता आपण हा उपक्रम आयोजित करतात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद देतो. सुरुवातीला मी माझी एक कविता सादर करतो की जेणेकरून आपल्याला एकूण मुलांच्या मध्ये रुजलं पाहिजे याची जाणीव होईल. एका मुलाच्या मनातले भाव या कवितेत आहेत. कविता अशी आहे. मनातलं वृक्ष वेलींची घेऊ मुलाखत हिरवी बातमी नकळत. वृक्ष वेलींची घेऊ मुलाखत हिरवी बातमी कळेल नकळत. संवाद साधू पाखरांशी नाते जडेल आभाळाशी. संवाद साधू पाखरांशी नाते जडेल आभाळाशी. गोष्टी ऐकू सागराच्या जाऊ पुढेच क्षितिजाच्या.
गोष्टी ऐकू सागराच्या, जाऊ पुढेच क्षितिजाच्या, दैनंदिनी वाचू सूर्याची. दैनंदिनी वाचू सूर्याची, सुरुवात तेजस्वी आयुष्याची, सुरुवात तेजस्वी आयुष्याची. पत्र लिहूया चंद्राला, पत्र लिहूया चंद्राला, जातोस कुठे अमावस्येला, जातोस कुठे अमावस्येला. आत्मवृत्त जाणू मातीचे, आत्मवृत्त जाणू मातीचे, अंतरंग कळेल पृथ्वीचे, अंतरंग कळेल पृथ्वीचे. गोष्टी ऐकूया माणसांच्या, गोष्टी ऐकूया माणसांच्या, माला गुंफूया प्रेमाच्या, माला गुंफूया प्रेमाच्या. बाल चिमुकली करू कविता, बाल चिमुकली करू कविता, उचलून घ्याल जाता येता, उचलून घ्याल जाता येता. अशी छोटीशी बालकविता तुम्ही ऐकली. तुम्हाला यातून काय कळलं? की आपल्याला मराठी भाषेमध्ये जी मुलाखत घ्यायची असते, संवाद साधायचा असतो, गोष्टी ऐकायच्या असतात, लिहायच्या असतात, दैनंदिनी लिहायची असते, पत्र लिहायचं असतं, आत्मवृत्त लिहायचं असतं, रसग्रहण करायचं असतं, त्याचबरोबर कविता करायच्या असतात. या सगळ्यांचा आणि मानवी जगण्याचा आणि निसर्गाचा काय सहसंबंध आहे हे यातून मी स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला असं लक्षात येईल की हे सगळं फुलतं कसं, हे कसं बहरतं कसं. माणसाचं आणि निसर्गाचं एक असं अतूट नातं आहे. निसर्ग, आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचं पर्यावरण आपल्याला खूप काही देत असतं आणि त्यातून जे निवडक वेचक आपण घेतो आणि आपल्या शब्दात गुंफतो, तेव्हा आपल्याकडून कविता होते, कथा होते, गोष्टी होतात, एकमेकांशी संवाद साधला जातो. वृक्षवेलींची मुलाखत घ्यायची इच्छा मुलांच्या मनामध्ये येणे, सागराशी गोष्टी कराव्या असं वाटणे, पाखरांशी संवाद साधावा असं वाटणे, दररोज उगवणारा सूर्य त्याची नियमितता जशी असते तशी दररोज दैनंदिनी लिहिण्याची प्रवृत्ती मनामध्ये येणे. पत्रलेखन ही तर बाब खूप दुर्मिळ झालेली आहे. हे पत्रलेखनाची कला अवगत करून चंद्राला सुद्धा मामाला पत्र लिहित होतो, तसं चंद्राला सुद्धा पत्र लिहावं आणि त्याच्या अंतरंगात काय दडलंय हे विचारावं असं वाटणं. आत्मवृत्त हा प्रकार खूप जुना आणि महत्वाचा आहे. या आत्मवृत्तामध्ये आपल्या मनातलं जे काय आज चाललेलं आहे ते व्यक्त करण्याची भूमिका असते. हे मातीचं आत्मवृत्त जाणावंसं वाटणं, यामध्ये संवेदनशीलता असते. ही संवेदनशीलता ज्यांच्या मनात आहे अशी माणसं किंवा अशी मुलं काही लिहू इच्छितात. अशा नव्यानं लिहिणाऱ्या सर्वांना कवितेचं बाळकडू मिळावं याकरता मी आज तुमच्या पुढे आलेलो आहे. हे बाळकडू आपल्याला जन्मापासून मिळत असतं. आई आपल्याशी बोलत असते, आजी आपल्याला गोष्टी सांगत असते, आजूबाजूचे मित्र आपल्याला वेगवेगळे प्रसंग सांगत असतात, शाळेमध्ये शिक्षक आपल्याला कविता कथा सांगत असताना त्यातला आनंद, त्यातली गोडी सांगत असतात. त्याचबरोबर आपल्याला आणखी काही गुरु असतात. बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, असं गदी माडगुळकरांनी म्हणून ठेवलेलं आहे. या चार भिंतीच्या पलीकडचं जे जग आहे, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला कविता सापडण्याची शक्यता असते. आजूबाजूचा निसर्ग आपल्याला सांगत असतो, समुद्र सांगत असतो की किती विशाल असावं, अंबर सांगत असतं की किती अमर्याद असावं, किती मायेच्या लाटांनी हृदयाला भिडावं हे समुद्राच्या लाटा आपल्याला सांगत असतात. चंद्र, सूर्य, तारे यांच्याप्रमाणे चमकत राहावं असं आपल्याला हे ग्रहगोल सांगत असतात. उंच पर्वत आपल्याला सांगत असतात की आपण किती उच्च टोकावरती जावं, किती उच्च विचार करावे आणि त्याच वेळी आपल्या आजूबाजूच्या झाडावेलींना सामावून घ्यावं. यशाचं निशाण नित्य फडकवत ठेवण्यासाठी पर्वतासारखे उंच आणि उच्च विचार आपल्या मनामध्ये यावे.
हे निसर्ग आपल्याला शिकवत असतो. नदी आपल्याला सांगत असते की सतत आपण पुढे वाहत राहावं. किती जरी खास खळगे दगड धोंडे आले तरी त्यांना वळसा घालून पुढे जावं आणि आजूबाजूचा परिसर निसर्गमय हिरवागार करावा. असं हिरवं कंच मन आपल्याला निसर्गापासून मिळत असतं. आजूबाजूच्या लोकांची तृष्णा भागवण्याची भूमिका जशी नदीची असते, तसं आजूबाजूच्या लोकांची, मुलांची सुख-दुःख समजून घेऊन त्यांना आनंदी करावं, हे आनंददायी भूमिका साहित्यातून असते. म्हणून साहित्याला कधीच मरण नसतं आणि मराठी भाषेला तर ते नाहीच नाही. कारण मराठी भाषेची गोडी परी अमृतातेही पैजा जिंके असं ज्ञानेश्वराने जे सांगितलेलं आहे. अमृतालाही जिंकेल अशी गोडी आपल्या मराठी भाषेत आहे. आणि रसिकत्वे स्पर्श जाणवेल इतकं स्पर्श ज्ञान या मराठी भाषेच्या शब्दामध्ये आहे. या मराठी भाषेमधून आपल्याला असे लाखो गुरु करून घ्यायचे आहेत की ज्यांच्यामधून आपल्याला माणसाची कविता गायची आहे. आमच्या सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये 1ली ते 12वीच्या किंवा कुठल्याही मराठी पुस्तकामध्ये जी कविता आलेली असते त्याचा सुंदर अर्थ असा असतो की ही कविता आपल्या स्वतःचं भावविश्व सांगत असते. आपल्या मनात आणि आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये जे जे काही चाललेलं आहे, जे जे काही चांगलं आहे त्याचा उद्घोष करण्याचा प्रयत्न कविता करत असते आणि जे जे वाईट आहे त्याला विद्रोहानं बाजूला करण्याचं सुद्धा काम कविता करत असते. कविता म्हणजे स्वतःची आणि समाजाची शोधयात्रा असते, निसर्गाची शोधयात्रा असते. प्रत्येक कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा तो स्वतःचं आत्मचरित्रच मांडत असतो. स्वतःचं आत्मचरित्र या अर्थानं असतं की ते इतरांचंही असतं. इतरांचं दुःख हलकं करण्याची भूमिका कविता घेत असते. या कवितेमध्ये नाद असतो, ताल असतो, लय असते, प्रतिमा, उपमा, छंद, आशय, यमक, प्रतिभा, अनेकार्थ क्षमता आणि सूचकता ही कवितेची लक्षणं आहेत. आणि ही लक्षणं समजून घेऊन जेव्हा आपण कोणतीही कविता आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जो आनंद होतो, तेव्हा आपल्याला त्याची जी गोडी कळते, याला म्हणायचं रसग्रहण क्षमता. ही कवितेची रसग्रहण क्षमता तुमच्यामध्ये आली की तुमच्यामध्ये कवितेची अभिरुची निर्माण होते. आणि अभिरुची निर्माण झाली की अभिवृत्ती करावीशी वाटते. याचा अर्थ आपल्यालाही लिहावं वाटतं. याकरता आपल्याला त्या कवितेमध्ये कोणत्या उपमा आलेल्या आहेत, कोणत्या प्रतिमा आलेल्या आहेत, कोणती प्रतीकं आलेली आहेत, कोणता वेगळा वेगळा अर्थ दडलेला आहे, हा आपल्या समजेवर अवलंबून असणारी गोष्ट आहे. आपली समज वाढवण्यासाठी शब्द समृद्धी आपण वाढवली पाहिजे. अनेक इतर कवींच्या कविता वाचल्या पाहिजेत, अनेक शब्दसमूह पाठ केले पाहिजेत, अनेक समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून आपण समृद्ध होतो, त्यातून भाषेची गोडी आपल्याला लागते आणि त्याकरता आपल्या मनामध्ये त्या गोष्टीकडे वळण्याची भूमिका असावी लागते. जर आपल्याला गावालाच कोणत्या जायचं नाही तर आपण एसटीत बसणार नाही. तसं जर आपल्याला मराठी भाषेची गोडी चाखायची नसेल तर आपण तिकडे जाणार नाही. आंबा किंवा एखादं फळ आपल्या समोर आलं तर किती गोडीने आपण ते चाखतो, त्या पद्धतीनं मराठी भाषेतलं कोणतंही साहित्य तेवढ्याच गोडीनं पहिल्यांदा आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न केला की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल याची मला खात्री आहे. अनेक चांगल्या कवींनी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कवितेतून व्यक्त केलेलं आहे. कवितेतून व्यक्त करण्यासाठी जे साधन असतं ते साधन म्हणजे शब्द. या शब्दांच्या ज्योती आपल्या हातामध्ये घेऊन अज्ञानाच्या राती उजळायच्या असतात आणि शब्दातून मानवतेची नाती जोडत राहायची असतात. ज्ञानदेवांचं उदाहरण मी सांगतो.
त्यांनी जेव्हा भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्या 6व्या अध्यायामध्ये त्यांनी असं सांगितलंय की वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा. जेव्हा आपण कविता वाचतो तेव्हा ती कविता रसिकत्वाचा स्पर्श देते आणि त्यातून परतत्व निर्माण होतं. याचा अर्थ एक आनंद निर्माण होतो की जो आनंद कोणत्याही वस्तूतून, वास्तूतून किंवा कोणत्याही फळातून घेता येणार नाही. त्यापेक्षा सुंदर आनंद, अत्यंत मनाला भावेल असा आनंद आपल्याला मिळत असतो. असा आनंद शब्दामधून घेण्याकरता तुम्ही सगळे उत्सुक आहात याची मला जाणीव आहे. ही आनंद घेण्याची भूमिका जसं शिक्षक कविता शिकवत असताना मिळते, तशी आपण स्वतः काही पुस्तकं पाठ्यपुस्तकाशिवाय घेतली पाहिजे. ही पुस्तकं विकत घेऊन ग्रंथालयामध्ये बसून आपण वाचली पाहिजेत. या पुस्तकातून आपल्याला काय मिळतं? आपल्यातले एक कवी म्हणतात की ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये असतं. मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि या विद्यार्थ्यांना आपल्या अंतरंगात जे जे अज्ञान आहे, अज्ञानाचा अंधार आहे, तो दूर करण्यासाठी त्यानं अजन्म विद्यार्थी राहिलं पाहिजे. कारण सफदर हाशमी यांची कविता तुम्हाला माहित असेल की जी पाठ्यपुस्तकात आहे. ते म्हणतात की पुस्तकं बोलत असतात भूतकाळात दडलेला इतिहास. पुस्तकं बोलत असतात भूतकाळात दडलेला इतिहास, बुद्धांचा, तुकोबांचा, शिवबांचा, फुल्यांचा, समाजाचा आणि स्वातंत्र्याचाही. काय तुम्ही ऐकणार नाही हे पुस्तकाचं बोलणं? काय तुम्ही ऐकणार नाही हे पुस्तकांचं बोलणं? पुस्तकं काही बोलू इच्छितात, पुस्तकं काही बोलू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. आणि म्हणून पुस्तकं आपल्याजवळ ठेवली पाहिजेत. वाळवीने किंवा कपाटानेच ही पुस्तकं आपल्या अंतरंगामध्ये दळून घ्यावीत असं नको व्हायला. म्हणून जास्तीत जास्त पुस्तकं वाचा. अनंत भावे एका छान बालकवितेमध्ये असं म्हणतात की ही पुस्तकं काय आहेत ते सांगत असताना ते म्हणतात, हे नच पुस्तक ही तर खिडकी जगभोवतीचे बघण्यासाठी. हे नच पुस्तक बघण्यासाठी, हे नच पुस्तक ही तर दुर्बीन अदृष्टाला भिडण्यासाठी. म्हणजे पुस्तक ही खिडकी आहे. जसं खिडकीतून आजूबाजूचं जग आपल्याला दिसतं, तसं संपूर्ण विश्व आणि त्यातील जे काही नवीन ज्ञान आहे ते देण्याचं सामर्थ्य त्या पुस्तकांच्या मध्ये असतं. म्हणून हे पुस्तक आपण आपल्या जवळ घ्यावं आणि पुस्तकातून नवीन नवीन आशय शोधावा. माय मराठीच्या उत्कर्षासाठी, माय मराठीच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि हे जेव्हा तुम्ही करू लागाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की एखादी कविता मला आवडते, त्याचं कारण त्यामध्ये जे काही सोदाहरण एखादा मुद्दा पटवून दिलेला असतो तो आपल्याला भावलेला असतो. उदाहरणार्थ आपण एकमेकांशी बोलत असताना म्हणतो की तुझे मुख सुंदर आहे, पण त्याच्याऐवजी मुख जणू कमलच आहे, मुख कमलासारखे सुंदर आहे, चंद्रासारखे सुंदर तुझे मुख आहे असं म्हणालो आपण. म्हणजे त्याला विशेषण जोडलं, काही उपमा जोडल्या तर ते वाक्य काव्यमय होतं. काव्यमय बोलता येणं आणि काव्यमय लिहिता येणं याकरता भाषा समृद्धी असावी लागते. असे शब्द आपल्याला कळावे त्याकरता मराठी भाषेमध्ये अलंकार आलेले आहेत. आपल्या देहाला अधिक शोभिवंत करता यावं
त्याकरता आपण अनेक जण अलंकार, कोण अंगठ्या घालतं, कोण मोत्याचा हार घालतोय, कोण बांगड्या घालतं, कोण आणखी वेगवेगळे वेशभूषा करतं. तशी ही वेशभूषा, केशभूषा किंवा अलंकार याने जसं आपलं बाह्यरूप सजतं, त्या पद्धतीनं कोणत्याही कवितेला किंवा कोणत्याही वाङ्मय प्रकाराला अधिक अलंकृत व्हायचं असेल तर आपल्याला शब्दालंकार माहिती असावे लागतात. म्हणजे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, यामध्ये सुख दुःख जवा पाडे यातला विरोध आपल्याला जाणवतं. ख प ड ढ हे या ध्वनींची पुनरावृत्ती होते. आणखीन एक उदाहरण सांगतो. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. यात पापणीच्या पंखात यामध्ये डोळे ही पाखरं आहेत आणि पापणी हे पंख आहेत. आणि यामध्ये बघा, पापणीच्या पंखात प प, डोळ्यांची पाखरे यात पुन्हा प, ही पुनरावृत्ती झाली. अशी पुनरावृत्ती कधी कधी शब्दांची आपण करत राहिलो की त्यामध्ये पुन्हा ते रिसायकल पुन्हा होते आणि पुन्हा त्या शब्दांच्या पुनरावृत्तीमुळं आपल्याला आनंद साधता येतो. कवितेमध्ये यमक असतो. यमक म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या ओळीच्या शेवटचं अक्षर हे समान असतं, शब्द वेगळे असले तरी. म्हणजे बघा, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. इथं द्यावीत हे समान असणारा शब्द एकत्र आलेला आहे, ज्याला आपण यमक म्हणतो. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. यामध्ये घडो, पडो, झडो, नावडो हे यमकदर्शक शब्द आलेले आहेत. असे यमकदर्शक शब्द आपल्याला जोडता आले पाहिजेत. विषय धरून त्या विषयाशी संबंधित 3, 4, 5, 6 कडवी एकाखाली एक आपल्याला मांडता आली पाहिजेत. आणि मग त्यामध्ये पुन्हा विशेषण, काही उदाहरणं, काही समान किंवा विरोधी उदाहरणं मांडता आली पाहिजेत. त्यालाच आपण प्रतिमा किंवा प्रतीक म्हणतो. त्यातून आपण पुढे जात असताना ती कविता आपल्याला अधिक आवडू लागते. अनुप्रास हा एक अलंकाराचा प्रकार आहे. यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा शब्दांची पुनरावृत्ती किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होते. उदाहरणच सांगतो तुम्हाला की मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. बघा, यात म ची पुनरावृत्ती झालेली आहे. किंवा आणखीन एक कविता जुनी सांगतो. गडद निळे जलद भरून आले. यामध्ये ग ची पुनरावृत्ती झालेली आहे, निळेची पुनरावृत्ती झालेली आहे, काही शब्द वेगळे आलेले आहेत. जलद भरून आले. जलद म्हणजे काळे ढग आणि जलद म्हणजे वेगानं असंही आलेलं आहे. श्लेष हा एक अलंकार आहे. श्लेष अलंकारामध्ये आपल्याला एका शब्दाला एकाहून अर्थ कसे जगडलेले असतात हे आपल्याला कळतं. उदाहरणार्थ बघा, मित्राच्या उदयानं मनमनास आनंद झाला. याचा अर्थ काय? पहिला अर्थ तुम्हाला असा जाणवेल की माझ्या मित्राच्या आगमनामुळे मला आनंद झाला. सूर्यालाही समानार्थी शब्द मित्र असा आहे. मग मी त्याचा अर्थ असा घेतला की सूर्योदयाच्या आगमनामुळं माझ्या मनाला आनंद झाला. शब्द श्लेष हा एक दुसरा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये शब्दाचे 2 पेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ होतात. शब्द बदलला नाही तरी श्लेष नाहीसा होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, अशी एक जुनी कविता आहे. आता यातला जागा हा शब्द बघा. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, काय अर्थ याचा होईल? कीर्तनाला गेल्यानंतर तुम्ही जागे राहा. दुसरा अर्थ होईल कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, म्हणजे कीर्तनाला तुम्ही जावा. असा एकच शब्द उच्चार आणि 2 अक्षरांच्या मधले अंतर बदललं की अर्थ बदलत राहतो, हे तुमच्या लक्षात येईल. अभंग श्लेष हा त्यातला दुसरा प्रकार आहे. शब्दाचा भंग न होता
अर्थ बदलत राहतो. म्हणजे समजा मी असं म्हणालो की ही गाडी जावयाची आहे, तर याचा अर्थ असा होतो की ही गाडी जाणार आहे. कोणीतरी असा अर्थ घेईल की ही गाडी माझ्या जावयाची आहे. अर्थश्लेषामध्ये आणखीन एक उदाहरण सांगायचं तर उच्चारानुसार अर्थ बदलतो असे काही शब्द कवितेमध्ये मांडता येतात. उदाहरणार्थ शंकरास पुजले सुमनाने असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा शंकराला सुमन नावाच्या मुलीनं पुजलं, शंकराला सुमनानं म्हणजे चांगल्या मनानं पुजलं असा अर्थ होतो. हे मेघा तू सर्वांना जीवन दिलेस असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे मेघा म्हणजे मुलीनं जीवन दिलं, किंवा हे मेघा म्हणजे हे ढगा तू सर्वांना पाणी दिलंस, जीवन म्हणजे पाणी असाही अर्थ होतो. तुम्ही फार शहाणे आहात असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शहाणे याचा अर्थ विद्वान असाही होईल, आणि फार शहाणे आहात माहिती आहे आम्हाला असं म्हणालो तर शहाणे म्हणजे मूर्ख असंही होईल. अनुभव क्षेत्रानुसार असे अर्थ बदलत राहतात. म्हणजे हळद स्वयंपाकघरातली वेगळी, मंदिरातली भंडारा या अर्थाने वेगळी, अक्षता किंवा तांदूळ हे लग्नातले तांदूळ वेगळं, घरात स्वयंपाक करतानाचं तांदूळ वेगळं. म्हणजे आपले आपले अनुभव क्षेत्र जसे जसे विस्तारत राहतील तसे तसे आपल्याला यातले बारकावे लक्षात येतील आणि कविता रसग्रहण कशी करावी आणि त्यातून आपण आनंद कसा घ्यावा हे आपल्याला कळेल. कधी कधी कवितेमध्ये मुलांनो अचेतन गोष्टींना चेतन बनवलेलं असतं. याचा अर्थ निर्जीव वस्तूंना सजीव रूप दिलेलं असतं, ते फक्त कवीच करू शकतात. म्हणून जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलेलं आहे. एक जुनी कविता बालकवींची तुम्हाला माहिती असेल. गाऊ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट, वाजवी सनई मारुत राणा कोकिळ घे तानावर ताना. आता या कवितेमध्ये गाऊ लागले मंगलपाठ सृष्टीचे गाणारे भाट, भाट कुणाला म्हटलेला आहे? पक्ष्यांना म्हटलेला आहे. आणि हे पक्षी मंगलपाठ गाऊ लागलेले आहेत. प्रत्यक्षात ते गातात का? कावळा कावकाव करतो, चिमणी चिवचिव करते, एवढंच आपल्याला माहित असतं. सामान्य रसिक एवढंच अर्थ घेणार, पण कवी त्यांना सुद्धा भाषा प्राप्त करून देतो. वाजवी सनई मारुत राणा म्हटलेला आहे, म्हणजे वारा सनई वाजवतो इथं कविता असते. कोकिळ तानावर ताना घेते, म्हणजे लता मंगेशकरांचं गाणं जेवढं सुरेल तेवढं तानावर ताना घेणारी आमची कोकिळ आहे असं कवीच म्हणू शकतो. आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे घावी गाणी, याहून ठावे काय तेला साध्या भोळ्या राणीला. एखाद्या वेलीवर फुललेलं फूल म्हणजे त्या वेलीचं मूल आहे असं समजून कवीनं काय म्हटलेलं आहे? आईच्या मांडीवर हे फूल झोके घेतं. असा दडलेला अर्थ जेव्हा आपल्याला कळू लागतो तेव्हा कवितेचं मोठेपण आपल्याला कळू लागतं. कवितेमध्ये अशा पद्धतीच्या सुटणाऱ्या जागा असतात. दोन शब्दांच्या मध्ये, दोन कडव्यांच्या मध्ये, दोन ओळींच्या मध्ये कवीनं असे अर्थ दडवलेले असतात की जे तुम्हाला तुमच्या अनुभव क्षेत्रानुसार शोधावे लागतात. यातून कविता फुलत असते. माऊलीची कूस बनून शब्द मला जवळ घेतात असे एका कवीनं म्हटलेलं आहे. माऊलीची कूस बनून शब्द जवळ घेतात. शब्द ही प्रत्यक्ष आईसारखी दिसणारी गोष्ट नाही, तरी सुद्धा ते माऊली होऊ शकतात हे मांडण्याचं सामर्थ्य कवितेमध्ये असतं. सागराने प्रचंड गर्जना करून आपल्या भाषणाला पूर्ण विराम दिला असं एका लेखामध्ये एका लेखकानं म्हटलेलं आहे. बघा, सागराने प्रचंड गर्जना करतो हे एवढं माहित होतं, पण आपल्या भाषणाला पूर्ण विराम त्यानं दिला असं म्हटलं, इथं त्यांची कथा सुरू झाली. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. अशी अनेक वृत्त आणि अलंकार समजून घेऊन 7वी, 8वी, 9वीच्या मुलांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं.
असं करत असताना आपल्याला अनेक जुन्या नव्या कवींच्या कविता नवीन नवीन काहीतरी अर्थ देत असतात. याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. कविता लिहित असताना आपल्याला काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी आजूबाजूला ज्या दिसत असतात त्यातून कवी व्यक्त होत असतात. उदाहरणार्थ मामाचं गाव, बैलगाडी या गोष्टी आता दुरापास्त झालेल्या आहेत. म्हणजे मामाशी बोलताना सुद्धा आता हल्ली आपण मोबाईलवरून बोलतो. मामालाही वेळ नसतो, तोही आपल्याकडे येत असताना तो विमानाने येईल, बसने येईल, रेल्वेने येईल, स्वतःच्या गाडीने येईल, पण बैलगाडी आणणार नाही. मग माझ्या घोंगराची गाडी मला दिसणार नाही. मग हे वास्तव कवी पकडतो. समकालातले कवी वेगळे बदल मांडत असतात. एका कवीने ते कसं मांडलेलं आहे बघा. गावाला जायचा राहिला ना थाट, डोंगर घाटात हरवली वाट, डांबरे रस्त्याची राहिली ना गोडी, घ्यायला न येते घुंगराची गाडी, डांबराच्या खाली पिचलेली माती, डांबराच्या खाली पिचलेली माती, जोडताना गाव उसवली नाती. जग बदलत चाललं तशी माणसं बदलत चालली. प्रगतीच्या नावाखाली आपली संस्कृती आणि एकूण विचार बदलत गेले आणि डांबराच्या खाली माती पिचू लागली. ह्या मातीचे बोल या कवीनं मांडले. तेव्हा या कवितेचा अर्थ आणि गोडी आपल्याला समजू लागते. हल्ली मुलांना विचारलं की दूध कोण देतं, तर मुलं म्हणतात दूध गवळी देतो. म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी हे मुलं कुठे पाहतात? मातीमध्ये चिखलमय मुलं कुठे होतात? मनसोक्त पावसात कुठे भिजतात? ट्रॅफिकच्या गर्दीमध्ये हरवलेली मुलं, अपार्टमेंटच्या 4 भिंतीत कोंडलेली मुलं, यांना कधीतरी बाहेर काढलं पाहिजे आणि हा निसर्ग समजून दिला पाहिजे. आणि श्रीधर नांदेडकर यांच्या भाषेमध्ये त्यांना आपल्या सगळ्या पालकांना सांगितलं पाहिजे की नुसता रस्ता माझा नाही, रस्त्याच्या काठावर झाड असेल तर झाड, माणूस असेल तर माणूस माझा आहे. मुलांना खेळणी दिली, मुलांना बाहुली दिली, मुलांना कम्प्युटर दिला, मुलांना मोबाईल दिला, म्हणजे मुलं सुसंस्कृत होतात का? म्हणून मुलं समृद्ध होतात का? तर नाही. एका घरामध्ये मी गेलो, घरामध्ये टीव्ही लावलेला होता. मुलं नेहमीप्रमाणे अभ्यास न करता टीव्हीवरती कार्टून्स बघत होती. मी मुलाला म्हणालो की अरे तो रिमोट इकडे दे, टीव्ही बंद कर आणि पुस्तक घे. तसं तो धावत आत गेला, खेळण्यातली बंदूक त्यानं घेतली आणि ती माझ्या अंगावर उगारली. आतून त्याचे बाबा आले आणि म्हणाले हसत, बघा माझा मुलगा किती हुशार. त्यानं बंदूक हातात घेतली. जो खेळण्यातली बंदूक आता घेतो तो मोठा झाल्यानंतर खरोखरची बंदूक कशी का घेणार नाही? आपण त्यांना काय देतोय? आपण कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मानतोय? म्हणून मुलांना शस्त्र देऊन चालणार नाही. मुलांना कवितेचं आणि इतर वाङ्मयाचं, मराठी भाषेचं शास्त्र कळावं त्याकरता पुस्तकं द्यावी लागतील. कारण पुस्तकं मस्तकं घडवत असतात आणि या मस्तकातून जे विचार प्रगल्भ होणार आहेत त्यातून माणूसपण घडणार असतं. माणूसपण घडण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या मध्ये देव शोधण्यासाठी, मुलांची मन समृद्ध करण्यासाठी मराठी भाषेचे संस्कार तुम्ही घेत आहात याचा मला आनंद आहे. मुलांना झरे, झाडं, पाखरं, माणसातलं चांगुलपण हे दाखवण्यासाठी आपल्याला शब्द यावे लागतात. आपल्या भागातील वर्षा चौगुले नावाच्या कवयित्री आहेत. त्यांनी एका कवितेचं विडंबन केलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो. चांदोमामा भागलास का ही कविता तुम्हाला माहिती आहे, बडबड गीत. त्यावर त्याने असं लिहिलं की चांदोमामा भागलास का, सोसायटीच्या बिल्डिंग मध्ये लपलास का, सोसायटीची बिल्डिंग 8 मजली,
मामाने वाड्याच्या जागी बांधली, मामाच्या सोसायटीत येऊन जा, पिझ्झा पावभाजी खाऊन जा, भाजीत पडली माशी, चांदो मामा राहिला उपाशी. मूळ बडबडगीत तुम्हाला माहिती आहे आणि वर्षा चौगले यांनी केलेला हा बदल तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जशी प्रगती झाली तशी आपण आपली सगळी संस्कृती विसरत चाललो आहोत का, हा खरा प्रश्न आहे. मातीमध्ये खेळायला, मातीची भांडी करायला आपल्याला आवडलं पाहिजे. प्रगती झाली पण भूक मिटली नाही. म्हणजे मोबाईलचा डाटा स्वस्त झाला पण भाकरी महाग झाली, अशा सुनीता बोर्डे खडसे नावाच्या कवयित्री म्हणतात. तेव्हा त्यातली गंमत, त्यातली जी काही भेदकता आहे ती आपल्याला समजून आली पाहिजे. आपल्यातल्या एका प्रदीप निफाडकर नावाचे फार मोठे कवी आहेत. त्यांनी किती तरलपणानं मुलीबद्दल सांगितलेलं आहे पहा. जागोजागी भेटत असते माझ्यासाठी, त्यातली अभिरुची निर्माण होण्यासाठी आपण बोलतोय. भाषेचं लेखन करता यावं याकरता मुलांना पहिल्यांदाच असे सर्जनशील विचार रसग्रहणात्मक पातळीवर कसे शोधायचे हे कळलं की मुलं फक्त यमकाला यमक जुळवणार नाही. आणि ते म्हणजे आपण असं म्हणालो की एक होता ससा, मग दुसरा मुलगा म्हणतो येथे येऊन बसा, म्हणजे ससाला बसा जोडलं किंवा फुलेला मुले जोडलं, पक्षीला नक्षी जोडलं तर कविता होते, असं काहींचा समज आहे. आणि यातून होतं काय की मुलं भरकटतात आणि कविता म्हणजे खूप सोपा वाङ्मय प्रकार आहे असं त्यांना वाटतं. म्हणून मी आपल्याशी संवाद साधताना भाषेची सौंदर्यपूर्ण रचना कशी करावी हे आज मोठ्या विस्तारानं सांगत आहे. त्यातल्या अलंकार प्रतिमा कशा शोधाव्या, त्याचं उपयोजन कसं करावं, त्याची अभिव्यक्ती कशी करावी, हे एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला कोणत्याही कवितेत अर्थ कसा दडलेला असतो, उपमा कशा दडलेल्या असतात, हे पहिल्यांदा समजून घेण्याची गरज आहे. शांता शेळके यांनी एका कवितेत असं म्हटलेलं आहे की भुईत पाय रुजवून बाई आभाळभर फुलते, देहाचाच खांब करून अवघे घर तोलते. आता या दोन ओळीत काय दडलंय पहा. भुईत पाय रुजवून, भुईवर पाय असतात एवढं मुलं म्हणू शकतात, पण भुईत पाय रुजवून बाई आभाळभर फुलते, ही तर कविता दडलेली आहे. म्हणजे आपण आभाळभर होऊ शकतो हे सामर्थ्य कविता एखादी देते ना. आणि देहाचा खांब करून अवघे घर तोलते, म्हणजे बाई घर सांभाळत असते, आपली आई आपलं घर पण सगळं सांभाळत असते हे आपल्याला माहिती आहे. पण कवयित्री वेगळ्या अंगाने जेव्हा एखादा विषय मांडत असते तेव्हा ती काय करते, खांबावर एखादी इमारत किंवा पिलरवर एखादी इमारत पेललेली असते, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव प्रतिमेतून कवितेमध्ये येत असताना कवयित्री किंवा कवी कसे मांडतात, देहाचा खांब करून. देहाचा खांब करणे, अवघ संसाराचं घर तोलणे, याला मोठा अर्थ आहे आणि तो समजून आपण घेतला पाहिजे. आपल्या भागातल्या अनेक कवींनी अशा सुंदर सुंदर कविता केलेल्या आहेत, त्या थोड्याफार मी सांगून एक 10 मिनिटात थांबणार आहे. आपल्याकडे खूप चांगले चांगले कवी कविता लिहितात. त्या कवीने कशात रचना केलेल्या आहेत हे तुम्हाला सांगतो आणि मग मी थांबतो. अशोक कोळी यांची कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये होती. त्याने काय म्हटलं बघा. नका नका मला देऊ नका खाऊ, नका नका मला देऊ नका खाऊ, जुलमी पावसानं नेला माझा भाऊ, भांडी कुंडी माझी खेळणी वाहिली, लाडकी बाहुली जाताना पाहिली, महापुरामध्ये घरदार गेलं, वैरी पावसानं दप्तरही नेलं, हिम्मत द्या थोडी उसळू द्या रक्त, पैसा बेसा नको दप्तर द्या फक्त. मुलांच्या मनातले भाव, महापुरामध्ये एकूण विस्कटलेला संसार केवळ मोठ्यांच्याच मनाला दुःख देऊन जातो असं नाही, तर मुलांच्या मनातले भाव इथं किती सुंदर पद्धतीने व्यक्त केलेले आहेत. त्यातून आपल्याला लक्षात येतं की मुलं ही फार उच्च विचार करत असतात.
आपल्याच भागातले गौतम कांबळे यांनी कविता कशी लिहिलेली आहे पहा. सारेच विश्व जेव्हा प्रेमात रंगले होते, देशात माझ्या सैनिक रक्तात रंगले होते, प्राणाची नाही परवा देशाचे होते प्रेम, छातीची करुणी ढाल लढण्यात रंगले होते. आता या कवितेमध्ये सैनिकाचं महत्व सांगत असताना या कवीनं काही वाक्यप्रचार गुंफलेले आहेत. छातीची ढाल करणे, छातीची करुणी ढाल लढण्यात रंगले होते. म्हणजे आपल्या कवितेमध्ये जसे संकेत पाहिजेत, तसे उपमा पाहिजेत, प्रतिमा प्रतीक पाहिजेत, तसे वाक्यप्रचार म्हणी आणि काही शब्दसमूह पण पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्या कवितेला एक उंची प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या भागातील आणखीन एक कवी आहेत, अभिजित पाटील. अभिजित पाटील यांनी आपल्या कवितेत असं म्हटलेलं आहे की येऊ दे अशीच माझ्या लेखनीस धार, पेटू दे वनवासा आर पार. धार कोणत्या कोणत्या वस्तूला लावतात हे माहितीये, पण कवीने इथं लेखनीस धार लावलेली आहे. म्हणजे अचेतन गोष्टींना सुद्धा चेतन बनवायचं आणि उपमा वापरायच्या, यातून कविता फुलत असते, हे आपल्याला लक्षात येईल. असे अनेक कवी आपल्या भागामध्ये दडलेले आहेत की ज्यांनी सुंदर सुंदर रचनेतून आपल्याला नवीन नवीन विचार दिलेले आहेत. असे काही विचार आपल्याला आनंद देत असतात. प्रदीप पाटील नावाचे कवी आहेत. ते कवी म्हणतात की मी जरी गर्दीत शिरलो माणसांच्या, हात माझा नेमका धरतात दुःखे. मित्रांना मित्राचा हात धरणे हे आपण समजू शकतो, पण कवीने इथं काय म्हटलं, हात माझा नेमका धरतात दुःखे. दुःख ही दिसणारी गोष्ट नसली तरी ती अचेतन गोष्ट सुद्धा आपला हात धरते आणि मग आपण विव्हळ होतो, विवश होतो. हे कवीच फक्त करू शकतो. महेश कराडकर नावाचे आपले कवी मित्र म्हणतात, मुख्य आयुष्याच्या सोबतीनं खुरडत जाणारे तुम्ही आम्ही फारच मुके झालो आहोत दोस्त. खुरडत जाणारे प्राणी पाहिलेले आहेत, पण खुरडत जाणारं आयुष्य, अशी प्रतिमा इथं महेश कराडकर यांनी घेतली. त्यातून कवितेचं वेगळं पण आपल्याला लक्षात आलं. भीमराव धुळबुळ हे कवी म्हणतात की जगायचे का कळले नाही तरीही जगणे टळले नाही, जगणे माझे कणखर इतके वनव्यामध्ये जळले नाही. वनव्यामध्ये जळणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण माझं जगणं वनव्यामध्ये, संसाराच्या वनव्यामध्ये जळतं असं कवी म्हणतो, तेव्हा ती कविता मोठी होत असते. सुभाष कवडे हे कवी भिलवडीचे, ते म्हणतात की झाडांचं झाडपण जपायचं, झाडांचं झाडपण जपायचं, दुसऱ्यासाठी झाड होऊन जगायचं. झाडाचा गुणधर्म आपल्याला माहितीये की झाडं काय करतात, स्वतःहून सोसतात आणि इतरांना सावली देतात. माणसानं पण त्या झाडासारखं व्हावं हे संवेदनशील कवीलाच वाटू शकतं. म्हणून कवडे सरांनी म्हटलेली ही वाक्य किंवा ही महत्वाची वाटते आपल्याला की दुसऱ्यांसाठी झाड होऊन जगायचं. तुम्ही कविता लिहित असताना सुद्धा अशा वेगळ्या उपमा, वेगळ्या प्रतिमा, असं नाविन्य शोधत राहिलं पाहिजे. त्याकरता मी काही उदाहरणं सांगतोय. या उदाहरणामधून आपल्याला काही काही गोष्टी नव्यानं शिकायच्या आहेत. स्त्रीवादी कविता लिहिणाऱ्या आमच्या भगिनी मनीषा पाटील देशिंग हरोलीच्या आपलं भावविश्व व्यक्त करत असताना एका कवितेत म्हणतात की भरलेल्या डोळ्यांनी थोडं चिलकू दे ग, सासूर वाशीन हुंदका बाई भिंतीनं ऐकू दे ग, मैत्रिणी जीवा भावाच्या रडून घेऊ दोघी जणी, असंच जगायचं असतं अगं निंबोनीच्या झाडावानी. बघा इथं काय कवयित्रीनं म्हटलंय, सासूरवाशीन मुलीची व्यथा तिने सांगितलेली आहे की हा हुंदका भिंतीनं ऐकू दे. म्हणजे माणसं हा हुंदका समजून घेत नाहीत, भिंतीने ते ऐकू दे. ह्या प्रतिमा आपल्याला एक आतून खळबळ वाजवून देतात, अस्वस्थ करतात आणि आपल्याला कळतं की निंबोनीच्या झाडावानी जगायचं. निंबोनीचं झाड खूप ऊन सोसतं, त्याच्याजवळ कोण जात नाही, सावलीच्या झाडाखाली सगळेजण जातात.
माणसाचं आयुष्य निंबोणीच्या झाडावाणी व्हावं ही प्रतिमा सुचणं हे अलौकिक कवीचं लक्षण आहे. असं अलौकिक भाग्य तुम्हाला लाभावं याकरता मी तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मग हे सांगत असताना शेवटाकडे मी येतो की आपण आपल्या एकूण शैक्षणिक वातावरणामध्ये शिक्षकांना माझं सांगणं आहे की समजा पावसाची कविता शिकवायची आहे. ही पावसाची कविता 4 भिंतीच्या आत बसून किंवा फार फार तर रेनकोट घालून शिक्षकच शिकवू लागले तर मुलं पण कोरडी राहतील आणि शिक्षक पण कोरडे राहतील. मस्त पावसामध्ये भिजू द्यावं, मग पावसाची कविता करून घ्यावी. मस्त पर्यावरणामध्ये सहल काढावी आणि पर्यावरणातल्या गोष्टींच्या वरती, झाडा फुलांच्या वरती, पानावरती कविता लिहावी. हल्ली मुलांना अनेक न दिसणाऱ्या गोष्टींचं आकर्षण असतं. म्हणजे स्वर्गावर, चंद्रावर, परीवर कविता लिहिण्याची काही आवश्यकता नाही. आजच्या वास्तवामध्ये जे जे आपल्याला भेटतं, जे जे भावतं, त्यावरती आपण कविता लिहिण्याची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं. हे लिहित असताना आपल्याला लेखनाच्या प्रेरणा मिळाव्यात याकरता मी काही उदाहरणं दिलेली आहेत. असे अनेक कवी सांगलीसह महाराष्ट्रामध्ये आहेत ज्याची परंपरा ज्ञानेश्वरांच्या पासून आतापर्यंत आहे. हजारो कवींच्या कविता अवश्य वाचाव्यात. त्यातून नेमकं काय सांगितलेलं आहे हे समजून घ्यावं आणि त्यांच्यापेक्षा वेगळं आपण लिहावं. म्हणजे एखादा दिव्यांग व्यक्ती आपला पाय बरा झाल्यानंतर कोबड्या टाकतो बाजूला आणि स्वतः आपल्या पायावर उभा राहतो, तसं दुसऱ्यांचं अनुकरण न करता स्वतःची भाषाशैली विकसित आपण करावी आणि आपल्या स्वतःच्या भूमिकेतून अंतरंग उलगडावेत. याकरता लेखनाची प्रेरणा घ्यावी. वेगवेगळे वाङ्मय प्रकार आपण हाताळावेत. आपल्या लेखन प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला साथ दिलेली आहेत त्यांचे ऋण मानावे. आपले स्वतःचे अनुभव प्रकार कवितेतूनच व्यक्त करावेत असं मी म्हणणार नाही. कुणी दैनंदिनी लिहावी, कुणी कथा लिहाव्यात, कुणी गोष्टी लिहाव्यात, कुणी संवाद लिहावेत. यातून तुम्ही जे व्यक्त व्हाल ते मराठी भाषेचं वैभव वाढवण्यासाठी नक्की उपयोगी पडतील असं मला वाटतं. त्याकरता आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना मी एवढंच सांगतो की आपल्या मराठी भाषेचे आपल्यावर फार उपकार आहेत. या मराठी भाषेचे उपकार लिहिता लिहिता आपल्याला हे लक्षात येईल की मी खूप जगातला सुखी प्राणी आहे, कारण मी माझं आत्मगत व्यक्त करू शकतो. जी माणसं व्यक्त होत नाहीत ती लवकर जातात किंवा आत्महत्येकडे वळतात. हे फार वाईट आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं फुलातून सुगंध येतो त्या पद्धतीनं आपल्या भाषेतून आपल्या ज्ञानाचा सुगंध दरवळावा अशा शुभेच्छा या प्रसंगी देतो. आणि या ठिकाणी मला निमंत्रित केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. एकमेकांच्या हृदयात राहू, त्या हृदयाला दार कशाला, तसं एकमेकांच्या हृदयात राहून एकमेकांची सुखदुःख जाणून घेऊन आपण लिहित होऊया एवढाच संदेश या प्रसंगी देतो. धन्यवाद सर, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. एक फक्त माझा प्रश्न आहे आपणासाठी की आपण लेखनाकडे कसे वळला किंवा नेमकी कोणती प्रेरणा किंवा कोणाकडून आपल्याला नेमकी प्रेरणा मिळाली? आता आडमुटे मॅडम, तुम्ही जसं मुलांच्यासाठी कार्यशाळा घेता आणि मुलांना प्रेरित करता तसं श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली या ठिकाणी माझं शिक्षण झालं. गो स चरणकर हे महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त कवी आम्हाला शिकवायला होते. ते इयत्ता 7वी 8वी पासूनच आम्हाला कविता कशा लिहाव्यात हे शिकवायचे. त्यांचं घर आमच्यासाठी वाचनालय होतं. त्यांच्या घरी आम्ही मनसोक्त दिवाळी अंक वाचायचो, रविवारच्या पुरवण्या वाचायचो. सर आम्हाला घेऊन सगळ्या आजूबाजूच्या संमेलनात चल दया म्हणून न्यायचे. शैला पाटील, मनीषा पाटील, मी, आम्ही कवी त्या सरांच्यामुळे घडलो. म्हणजे शाळा ही माझी कविता लेखनाची खरी प्रेरणा आहे. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, कोण बोलते? वीणा मॅडम. हा, कुणाला काही शंका किंवा प्रश्न विचारायचा असेल तर विचारू दे. वीणा मॅडम.
तर अतिशय सुंदर झालं. आता सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांचं मोबाईल म्हणा, टीव्ही म्हणा याकडे फार लक्ष असतं. वाचन हे कुठेतरी लुप्त होत चाललेल्या गोष्टी आहेत किंवा पुस्तक आणि मुलांचा संपर्क फार कमी होतो आणि त्यामुळं वाचन वाढवलं पाहिजे आणि व्यक्त होता आलं पाहिजे. मुलं सध्या व्यक्त होत नाहीत किंवा आई-वडील असेल, शिक्षक असेल किंवा मित्र असेल, मैत्रीण असेल, या ठिकाणी फार कमी व्यक्त होत असतात मुलं. आणि हा एक कवी म्हणा किंवा लेखन म्हणा, कवितेतून जसं चित्रकार चित्रातून स्वतःचे रंग बहरत असतो आणि त्यातून व्यक्त होत असतो, तसं कवी शब्दातून व्यक्त होत असतो. त्यासाठी शब्दसंग्रह कशा पद्धतीने वाढवला पाहिजे, वाक्य कशा पद्धतीने त्याचं यमक कशी जुळवली पाहिजेत, याबद्दल तुम्ही इतकं सुंदर सांगितलं मुलांना. आणि अ, सध्या गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळण्याचं जास्त प्रमाण आहे मुलांचं. ते सुद्धा कशा पद्धतीने मुलांना डायव्हर्ट करता आलं पाहिजे. मुलांच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी असते आणि ती एक्स्ट्रा एनर्जी कशा पद्धतीने डायव्हर्ट करता आली पाहिजे. वाचन म्हणा, वाचन कौशल्य वाढवलं पाहिजे त्यांचं. पुस्तकं वाचली पाहिजेत. या पद्धतीचं तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्या मुलांना किंवा कविता कशा पद्धतीने रचल्या पाहिजेत, याचं तुम्ही इतकं छान सुंदर असं मार्गदर्शन केलं. विविध कवींनी त्यांच्या रचना कशा सादर केलेल्या आहेत किंवा कशा पद्धतीनं सादरीकरण त्यांचं केलेलं आहे, कसे ते व्यक्त झाले. अचेतन गोष्टींना कशा पद्धतीने चेतना देऊन त्या व्यक्त केलेल्या आहेत. हे सुद्धा इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं. छानच वाटलं आणि मुलांना खूप सुंदर पद्धतीने कळलंय. अपेक्षा आहे की मुलं आणखीन स्वतः व्यक्त करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या या मार्गदर्शनामुळे. धन्यवाद सर. मॅडमनी खूप नेमकेपणानं सांगितलं की ही काळाची गरज आहे. की एका कवितेत मी असं म्हटलंय की पैशा मागे फिरे घरदार, नाही कुणा मनाची कदर, कसे बसे म्हणत धरतो, मूल होत बाईंचा पदर, सोयी सुविधा वस्तू भोवती, अनोळखी मी नात्यांची, माझ्याविषयी सांगू काय, बाई तुम्हीच व्हा माझी आई. बाईने आई होण्याची भूमिका घेतलेली आहे, म्हणून तुमच्यासारख्या शिक्षिका मुलांना एवढं चांगलं ज्ञान देत आहेत. खरंच तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. धन्यवाद सर. विद्यार्थी कोण बोलतंय? मॅम मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोल. सर तुमच्या कवितेचं पहिलं नाव काय, कुठली पहिली कविता होती तुमची? हा, माझी पहिली कविता होती पळस फुल या नावानं. हा, पळस फुलाचे झुलते डूल, मला पडली खूपच भूल, माझी कविता झाली एक पळस फुल, असं मी मित्रा त्यावेळी लिहिलं होतं. आणि ते लिहिण्याचं कारण असं होतं की माळ रानावरती मी ते पळस फुलाचं झाड पाहिलं. मार्च एप्रिल मे मध्ये त्याला सुंदर फुलं येतात. ती फुलं पोपटाच्या चोचीसारखी असतात आणि त्याची सगळी पानं गळालेली असली तरी सगळं झाड फुलांनी बहरलेलं असतं. आणि ते पाहिल्यानंतर मला फुल डूल हे यमक जुळलं कळलं. आणि मग मी तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो 8वी 9वीला, आणि मग ती पळस फुलावरची कविता लिहिली आणि मला ती आनंद देऊन गेली. आणि मग ते इतरांनी शाबासकी दिली, मग मी लिहू लागलो. तसं तुम्ही ही शाबासकी मिळवण्याकरता लिहित राहा. खूपच छान. आणखीन कोण बोलतंय? नमस्कार सर. नमस्कार. हा, मी सदिच्छा चंद्रकांत नरवंती. सर तुम्ही अशी फुलते कविता या विषयावर तुम्ही अतिशय छान माहिती सांगितली. सर तुमची बालकविता आम्हा सगळ्यांना आवडली व तुम्ही इतर कवी गौतम कांबळे, कवी अभिषेक पाटील, कवयित्री वर्षा चौगुले इत्यादी कवी कवयित्रीच्या कविता व त्यांचे विचार तुम्ही आम्हाला सांगितले. आम्हाला खूप आवडलं व तुम्ही ऑनलाईन उपस्थित राहून आमच्याशी सुसंवाद साधला, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. हा, धन्यवाद सदिच्छा. तुमच्या सारख्यांच्या सदिच्छा पाठीशी आहेत, त्यामुळं मी सगळीकडे असं फिरतो किंवा बोलतो. आणि एक सांगतो तुम्हाला, खास करून मुलांना, मगाशी मॅडमनी सुद्धा उल्लेख केला की अचेतन गोष्टींना आपण चेतन बनवायचं. म्हणजे जसे आजोबा असतात ना, तसं मी ढगांना ढगोबा म्हणालो. आणि काय म्हणालो माहितीये का, रुसले ढगोबा हुप्प करून बसले, निळे पांढरे अंग त्यांचे काळे सावळे झाले.
डोळ्यात भरले पाणी, मुळू मुळू रडले, टप टप पावसाने मग अंगण भरले. म्हणजे तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी शिकवलं की ढगातून पाऊस पडतो, त्याची कविता तुम्ही मग कशी कराल? ढगांना डगोबा म्हटलं, ते रुसले, ते त्यांचे अंग काळे सावळे झाले, मग ते रडले, मग पावसानं अंगण भरलं. असं मनामध्ये वेगळेपणानं विचार करून तुम्ही मांडू लागाल ना, तेव्हा तुमच्यासारख्या सर्व मुलींना पण मुलांना पण कविता करता येतील आणि उद्याचे ज्ञानपीठ विजेते कवी आपल्या प्रशालेमधून सुद्धा घडतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि सगळ्यांना धन्यवाद आणि आशीर्वाद. धन्यवाद सर. आणखीन कुणाला बोलायचं आहे विद्यार्थ्यांनो? नसेल तर मी आभाराकडे बोलते. खरंच सर, आज आपण आंतरजालाच्या माध्यमातून इथं उपस्थित राहिलात आणि अशी फुलते कविता या संदर्भात खूप खूप सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. आजपर्यंत अनेक कवींनी आंतरजालाच्या माध्यमातून आमच्या शाळेला म्हणजे ऑनलाईन भेट दिली, तसं आज एक योग. आणि खरंच सर, आज आपण कविता कशी करावी आणि काव्यलेखन करत असताना बरेचसे विद्यार्थी यमकाला यमक जुळलं म्हणजे झाली कविता, असा एक चुकीचा समज आज विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर आमच्या शिक्षकांमध्ये सुद्धा हा समज असतोच. मग त्यामुळे नेमकी दिशा काय याबद्दल तर आम्हाला कळलंच, पण त्या कवितेमध्ये विद्यार्थ्यांना उपमा असू दे किंवा अनुप्रास असू दे, श्लेष अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकाराचा वापर कसा करावा किंवा प्रतीक प्रतिमा यांचा वापर नेमकेपणानं कसा करावा, वाक्यप्रचार कसं करावे, म्हणजे भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी कविता नेमकी कशी रचावी किंवा त्याचं सादरीकरण कसं करावं हे अनेक कवींचा संदर्भ तुम्ही दिला. मग त्याच्यामध्ये वर्षा चौगुले असतील, मनीषा पाटील असतील, गौतम कांबळे, अभिजित पाटील अशा अनेक कवितांचा संदर्भ देऊन सोदाहरण सरांनी मार्गदर्शन तर केलंच, पण काव्यलेखनामध्ये नेमकी विद्यार्थ्यांची भूमिका काय, तर त्यामध्ये सांगितलं की सरांनी खूप खूप वाचलं पाहिजे, आपल्याकडे शब्द संपत्ती पाहिजे, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, त्याचा सगळा साठा आपला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, भरपूर साहित्य सुद्धा वाचलं पाहिजे, असा मोलाचा संदेश सरांनी दिला. आणि त्यातून तुम्ही लिहिण्याची प्रेरणा घ्यावी हा एक सुंदर संदेश तुम्ही दिला. आणि एवढंच नव्हे तर शिक्षकांनी सुद्धा पावसाची कविता वर्गात पासून नको, तर आपण काय केलं पाहिजे, बाहेर जाऊन मुलांना पावसात भिजू द्या आणि मग कविता, म्हणजे जेणेकरून ती कविता सुद्धा वृक्ष होणार नाही आणि पाऊस सुद्धा आपल्याला वृक्ष वाटणार नाही. म्हणजे खरंच सर, आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांची भूमिका नेमकी काय कळाली, पण शिक्षकांना सुद्धा एक नेमकी दिशा तुम्ही आपण या वेळेला दिलात. आणि सुरुवातीला सरांनीच सांगितलं की बघा, सुरुवातीला जेव्हा आपण कविता लेखन करत असतो किंवा कथा लेखन करत असतो, अनेकांचं साहित्य वाचा, सुरुवातीला तुम्ही आधार घ्या, कुबड्या घ्या, पण नंतर मात्र तुम्ही टाका, काढून टाका आणि स्वतःची रचना करा. आणि यातूनच एखादा ज्ञानपीठ पुरस्कार ज्याला मिळेल असा सुद्धा एखादा विद्यार्थी घडू शकेल. निश्चित सर, मी विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्याला खात्री देते की यातूनच एखादा आपल्यासारखा कवी तरी घडेल. भले ज्ञानपीठ पुरस्कार तिथपर्यंत न जाऊ दे, पण निदान आपल्यासारखा कवी सुद्धा घडेल याची निश्चित मी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या वतीनं खात्री देते. आणि असंच पुन्हा पुन्हा आपलं मार्गदर्शन लाभो ही मनीषा व्यक्त करते. आपणाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, असंच उत्तमोत्तम साहित्य आपल्या हातून निर्माण होऊ दे, अनेक पुरस्कारांना आपल्याला सन्मानित होऊ दे, यासाठी आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुनश्च एकदा आपले आभार मानते सर. धन्यवाद सर.